विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे। विधान परिषद उपसभापती पद शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे। उपसभापतीपदी नीलम गोरेंची पुन्हा वर्णी लागण्याची दाट शक्यताही वर्तवली जाते आहे। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी पुढच्या आठवड्यामध्ये निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। नीलम गोरेच यांचीच पुन्हा एकदा वर्णी लागू शकते अशी शक्यताही वर्तवली जाते। तर हे उपसभापती पद शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामध्येच नीलम गोरे यांचीच पुन्हा वर्णी लागू शकते अशी दाट शक्यताही वर्तवली जाते। तर सध्या विधान परिषदेचं उपसभापती पद हे रिक्त आहे, त्याची निवडणूक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे। उपसभापती पद शिवसेनेच्या वाटेला जाणार आहेत आणि त्यामुळेच शिवसेनेतून कुणाची वर्णी लागणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामध्ये नीलम गोरे यांचंच नाव आघाडीवर असल्याची दाट शक्यता किंवा त्यांच्याच नावाची पुन्हा एकदा घोषणा होऊ शकते अशी दाट शक्यता आहे। तर पुढच्या आठवड्यामध्ये ही निवडणूक होणार आहे। तर आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पुढील आठवड्यात मार्गी लागण्याची शक्यता आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला ही जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण सध्या जर आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये अध्यक्षपद हे भाजपकडे आहे, तर उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे। परिषदेचा विचार करायला गेलं तर सभापतीपद हे भाजपकडे आहे, त्यामुळे नक्कीच उपसभापती पदाचा जो निर्णय आहे किंवा जी माळ आहे ती शिवसेनेच्या गळ्यात पडू शकते। सध्या नीलम गोरे यांना या पदासाठी काम केल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्याच गाड्यात ही माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। पुढील आठवड्यात या संदर्भातली घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। निवडणूक देखील पुढील आठवड्यात पार पडेल अशी देखील माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। माधवी, निलेश, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।